नमस्कार टीव्ही नेक्स्टच्या स्टुडिओमध्ये टीव्ही नेक्स्ट रिपीट नमस्कार टीव्ही नेक्स्ट मराठीच्या स्टुडिओमध्ये आज आपण एका महत्वाच्या आणि गंभीर विषयावर चर्चा करत आहोत. डिजिटल अरेस्ट आणि त्या संदर्भात होणारी आर्थिक फसवणूक आणि त्याची पोटात येणारी प्रचंड मोठ्याची अशी आकडेवारी. नुकतंच सहज जर आता चर्चा करण्यात आली की 214 कोटी रुपयाची दर दिवशी ही फसवणूक यामध्ये होत आहे आणि अगदी 1.5 वर्षाचा हा सगळा डिजिटल अरेस्टचा नवीन प्रकार सुरू झालेला आहे फसवणुकीचा. त्यामध्ये आतापर्यंत 4,386 कोटीची फसवणूक झाल्याचं निदर्शनास आलं आहे आणि हा सगळा पैसा चीन पाकिस्तान सह नक्षलाईट एरियामध्ये वापरला जातो असंही धक्कादायक प्रकरण आलेलं आहे. या सर्व विविध पैलूचा वापर करण्यासाठी 2 मान्यवर आपल्या ठिकाणी आहेत. माननीय विनयजी कदम हे 20 वर्षाहून अधिक काळ वकिली क्षेत्रात कार्यरत आहेत. क्रिमिनल बार असोसिएशनचे ते माजी अध्यक्ष होते. स्वागत सर. आणि त्याबरोबर प्रवीणजी कुंभोजकर हे आयटी क्षेत्रात गेले 25 वर्ष अधिक काळ कार्यरत आहेत. आयटीच्या विविध कामाबरोबरच रोटरीच्या समाजसेवा विभागाचे काम ते अगदी आघाडीने करत असतात. दोन्ही मान्यवरांचं स्वागत आहे. आणि सामान्यचेच प्रश्न आहेत की कोल्हापूरचे उद्योगपती आहेत, कोल्हापूरच्या राजकीय व्यक्तिमत्वाच्या पत्नी आहेत, प्राध्यापक आहेत आणि हे सगळे टॅलेंटेड माणसं ह्या सगळ्यात फसवणूक होत आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात. तुमचं काय विश्लेषण आहे? नाही, डिजिटल अरेस्ट हा एक फ्रॉडचाच प्रकार आहे आणि माणसाची ह्युमन टेंडन्सी किंवा त्याचे उणीवा, मानसिक उणीवा यांच्यावरती विचार करून तुम्ही मुळात असं म्हटलं जातं की अंकल सॅम इज वॉचिंग यू. तर तुम्ही मोबाईल किंवा ईमेल ज्या वेळेला तुमची तयार झाली त्याच वेळेला तुम्ही या इंटरनेट सुपर हायवेवरती आलात आणि ती तुमची आयडेंटिटी तयार झाली आणि ती आयडेंटिटी या क्रिमिनलच्या माध्यमातून थेफ्ट होतीये, त्याची चोरी होतीये आणि त्याचे हे दुष्परिणाम. आणि हा अत्यंत मोठा बॉम्बस्फोट म्हणूया की हे आपल्या बुद्धीच्या बाहेरचे आकडे आहेत. 1 कोटी 2 कोटी 3 कोटी लिलया ते त्यांनी चोरलेले आहेत. तर याच्यात बेसिकली माणसाची भीती दाखवून आणि ज्याला तुम्ही घाबरताय, म्हणजे मी सीआयडी कडनं आहे, मी एक्साईज कडनं आहे आणि असे काहीतरी अवजड शब्द वापरून त्यांना हिप्नोटाईज करून आणि नंतर मग व्हॉट इज डिजिटल अरेस्ट. असं काही अरेस्ट किंवा असं काही होत नाही. तुम्हाला 24/7 कॅमेरा समोर, म्हणजे फक्त आणि फक्त तुम्ही वॉशरूमला गेलात तरच तुमचा कॅमेरा ऑफ असेल. अदरवाईज तुम्हाला ते मॉनिटर करतात की तुम्ही काय करताय, तुम्ही काय स्वयंपाक करताय. तर हे काय टॉर्चर आहे की 24/7 तुम्हाला कॅमेरा समोर राहायला लागतंय आणि ते जे काही विचारतात. बरं, ह्याच्यात मानसिकता अशी आहे की समोरचा माणूस करारी भाषेमध्ये बोलत असतो, टेक्निकल लँग्वेजमध्ये बोलत असतो, तुमचा आधार सांगत असतो, पॅन सांगत असतो, फॅमिली बॅकग्राऊंड सांगत असतो, प्रश्न विचारत असतो आणि मोठ्या आवाजामध्ये तो धमकी देत असतो. अदरवाईज मी तुम्हाला असं करेन, तुमचं अकाउंट सीज करेन, तुम्हाला अरेस्ट होईल, फिजिकल अरेस्ट. सामान्य माणूस, कौटुंबिक माणूस असा अरेस्ट, पोलीस या 2 शब्दांना फार घाबरतो आणि याचा तो गैरफायदा घेऊन तुम्हाला ते डिजिटल अरेस्ट करतात घरातल्या घरात किंवा एखाद्या रिमोट लोकेशनला. ते सांगतात की आम्ही तुम्हाला ऑब्झर्व्ह करतोय, तुमच्या प्रत्येक गोष्टीवर आमचं वॉच आहे. आणखीन आणि मग माणसं बदलतात कॅमेरामध्ये, त्यांचे आवाज बदलतात, ते युनिफॉर्म मध्ये असतात. तुमच्या बॅकग्राऊंडला हे सगळे डिजिटल स्टुडिओ असतात ऍक्च्युअली आणि ते बॅकग्राऊंडला भारताचे फ्लॅग्स असतात किंवा सीआयडीचा बोर्ड असतो, लोगो असतो. हे सगळं कॉम्प्युटरवरती तयार केलेलं अॅनिमेशन आहे. दिस इज आर्टिफिशियल इंटेलिजन्स. त्या आवाजामध्ये त्याचे डुप्लिकेट ऑफिसरचे आवाज त्याच्यावरती ऍड होतात आणि मग तो आपण तुमच्या माझ्यासारखा एखादा सामान्य नागरिक त्याला बळी पडतो. तर हे एक टेक्नॉलॉजीचं क्रूर निगेटिव्ह दृश्य आहे. चांगली टेक्नॉलॉजी जशी फायद्याची आहे तशी ही क्रिमिनल्सनी वापरलेली ही टेक्नॉलॉजी आहे आणि त्याच्यामध्ये हेरून तुमचा इंटरनेटवरचा डेटा, तुमचं सोशल इंजिनिअरिंग, तुमचे बाकीचे डिटेल्स, तुम्ही जे काही न कळत मोबाईलमध्ये ठेवलेले तुमचे सेटिंग्स, याचा हा दुष्परिणाम म्हणून तुम्ही अशा एखाद्या क्रिमिनलच्या जाळ्यामध्ये अलगद असं तुम्ही पडता आणि मग तुम्ही त्या प्रेशर खाली हिप्नोटाईज झालेला असता. 15 लाख तुम्ही ते पैसे ट्रान्सफर करता. ऑनलाईन पेमेंटचा हा आणखीन एक दुरुपयोग आणि मग तुम्ही त्या रॅकेटमधनं बाहेर येत नाही आणि मग त्याचा तुम्ही दुष्परिणाम भोगता.
हे या सगळ्या पैलूची आपण चर्चा करू. जे चेकचे बाउन्स वगैरे आपण बघतो आणि हे अगदी अद्ययावत असं आहे आणि पोलीस आणि कायद्याला हे मोठं आव्हान आहे किंवा ते नवीनच डिजिटल अरेस्ट काय होतच नाही असं पण आहे, तरी लोक एवढे जातात. तर काय काय नेमकं करावं पोलिसांनी याच्यासमोर पुढचं काय आव्हान असणार? आव्हानापेक्षा सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने एक गोष्ट महत्वाची आहे, ती म्हणजे मूलतः डिजिटल अरेस्ट अशी कोणती संकल्पना भारतातल्या कायद्यामध्ये अस्तित्वात नाही. ही गोष्ट मूलतः समजून घेणं गरजेचं आहे. कारण डिजिटल अरेस्ट ही संकल्पनाच नसेल तर त्याच्यावर आधारित कारवाई होण्याचा प्रश्न उद्भवत नाही. नंबर 2, अरेस्ट करताना ज्याला डिजिटल अरेस्ट म्हटलं जातं, जसं कुंभोजकरनी मगाशी म्हटलं की तुम्हाला ते 24 तास कॅमेऱ्याच्या सर्व्हिलन्स खाली ठेवतात, प्रत्येकाला इतरत्र जाऊ देत नाहीत. याला आपण सोप्या मराठी भाषेत म्हणायचं झालं तर ह्याला म्हणायचं स्थानबद्धता. जी स्थानबद्धता भारतातल्या कायद्यानुसार जनरली राजकीय पुढारी वगैरे यांच्याकरता इंग्रजांच्या काळापासून चालत आली. म्हणजे उदाहरणादाखल नेताजी सुभाषचंद्र बोस जे भारतातनं निघून गेले ते स्थानबद्धतेतून निघून गेले. टिळकांना स्थानबद्ध केलं होतं, महात्मा गांधींना केलं होतं, नेहरूंना केलं होतं. ही स्थानबद्धता जी आहे, ही स्थानबद्धता सुद्धा कुठल्याही पोलिसाकडनं होत नाही. तर स्थानबद्धता ही बेसिकली करण्याचे मार्ग जे आहेत ते वेगळे आहेत. पोलिसांकडून गेलेल्या रिपोर्ट नंतर आपल्याकडे 2 पोस्ट आहेत, एक तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी आणि दुसरे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी. या दोघांनाच स्थानबद्धतेचे अधिकार आहेत. या व्यतिरिक्त स्थानबद्धतेचे अधिकार नाहीत. याची सुद्धा प्रोसिजर अशी आहे की तुम्हाला अगोदर नोटीस येते. नोटीस आल्यानंतर त्या नोटीसच्या अनुषंगाने तुमची सुनावणी झाल्यानंतर तुमचा स्थानबद्धतेचा आदेश पारित होतो. त्यामुळे अचानकपणे कोण तुम्हाला एक कॉल करतो आणि तुम्हाला स्थानबद्ध करतो असं घडत नाही. त्यामुळे ही बाजू समजून घेणं गरजेचं आहे. जर कुणाला तसा फोन आला तर त्यानं त्या दृष्टीने त्याबाबत अलर्ट राहणं गरजेचं आहे की मला यापूर्वी कुठली नोटीस आलेली नाही आहे किंवा मला असा कुठलाही आदेश अस्तित्वात नाही आहे. तो त्या व्यक्तीला, सामान्य नागरिकाला क्रॉस व्हेरीफाय पण करता येऊ शकेल की बाबा खरोखर माझ्यावर अशी तहसीलदार ऑफिसमध्ये फोन करून किंवा कलेक्टर ऑफिसला फोन करून ते करता येईल. पण लोक ते न करता घाबरून जातात. हे लोकांनी पहिलं टाळलं पाहिजे. दुसरी गोष्ट, पोलिसांकडून, कस्टमकडून किंवा आणि कुणाकडून डिजिटल अरेस्टमध्ये प्रामुख्यानं आपण आज कोल्हापूरमध्ये आहोत. कोल्हापूर मधल्या माणसाला सांगितलं जातं की तुमच्याकडे भोपाळमध्ये गुन्हा दाखल झालाय, तुमच्याबद्दल दिल्लीत गुन्हा दाखल झालाय आणि तुम्हाला मी अरेस्ट करतो, हे करतो. तर बेसिकली याकरता कायद्यामध्ये ज्या अटकेच्या तरतुदी आहेत ह्या समजून घेणं गरजेचं आहे. अटकेच्या तरतुदीबद्दल बोलायचं झालं तर ज्या ठिकाणी 7 वर्षापेक्षा कमी शिक्षा आहे त्या ठिकाणी तुम्हाला नोटीस दिल्याशिवाय तुम्हाला अटक होत नाही. त्यामुळं अटकेचं कारण नाही आणि त्या नोटीसच्या अनुषंगाने जी प्रक्रिया आहे ती राबवूनच अटक करता येते. 7 वर्षाच्या वरच्या शिक्षेला जरी अटक करायची झाली तरी सुप्रीम कोर्टाची जी आताची नवीन मार्गदर्शक तत्व आहेत त्याच्यानुसार ग्राउंड ऑफ अरेस्ट म्हणजे अटकेची कारणं 72 तास अगोदर त्या आरोपीला कळवायला लागतात आणि त्यानंतर आणि इन केस ऑफ इमर्जन्सी म्हणजे आता अटकेशिवाय पर्याय राहिलेला नाही अशा परिस्थितीतच तात्काळ अटक होऊ शकते. अशा परिस्थितीमध्ये दुसरी गोष्ट, जर कोण तुम्हाला अटक करत असेल तर स्थानिक पोलीस स्टेशन त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह असल्याशिवाय ती अरेस्ट होऊ शकत नाही. त्यामुळे जसं मगाशी मी म्हटलं की कार्यकारी दंडाधिकारी किंवा जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे आपण चौकशी करू शकतो, तसं आपण आपल्या लोकल ज्या पोलीस स्टेशनशीही याबाबतीत संपर्क साधू शकतो. पण बऱ्याचदा आपण भीतीपोटी हे करत नाही. तेव्हा मूलतः असा कुणाला फोन आला तर त्यांनी या गोष्टी क्रॉस व्हेरीफाय केल्यास पुढच्या सगळ्या गोष्टी टळू शकतात. म्हणजे हे क्रॉस व्हेरीफाय एवढे हिप्नोटाईज करत जातात पटपट आणि तुमचं त्यांच्याकडे 6 महिन्याचा सगळा डाटा असतो. हो बरोबर. अगदी तुम्ही शर्ट कुठला घातलाय किंवा तुम्ही काल कुठल्या मित्राला भेटला इतपत ते सांगून त्याला तर सायकोलॉजी पडत म्हणजे सायकोलॉजी पण दबाव आहे. बरोबर आहे. आपण जे मिळवलेले पैसे आहेत किंवा काय आहेत हे जर सांभाळायचे असतील तर आपल्याला थोडं तरी शानपण दाखवलं पाहिजे का आपण मिळवलेले पैसे दुसऱ्याच्या घशात घालणार आहे. तेव्हा त्यासाठी थोडं म्हणजे
प्रामुख्यानं डिजिटल अरेस्ट ही संकल्पना कुठल्या अशिक्षित माणसाच्या बाबतीत घडत नाही. सुशिक्षित असतो, समाजातला प्रतिष्ठित असतो, त्याला कशा पद्धतीनं रिॲक्ट व्हायचं ह्याचं चांगलं ज्ञान असतं आणि त्यामुळं थोडंसं धाडस करणं याकरता गरजेचं आहे. आणि हे जर धाडस नाही केलं तर आपली फसवणूक होणार हे नक्की ठरवावं लागेल. कुंभोजकर सर, यामध्ये कुटुंबाचा किंवा आपल्या व्यक्तीचा संवाद कमी आलाय का? आणि मुळातच हे जे अरेस्ट होते त्यात त्याचे 2 नंबर जे आहेत किंवा त्याचे ब्लॅक व्यवहार पहिला हायलाइट केले जातात, म्हणजे त्याचं पहिलं सर्चिंग केलेलं असतं. हाही प्रश्न आहे, परंतु ह्याचं मूळ कुठं आहे? टीप मिळते काय? तर टीप नाही मी मगाशी म्हटलं तसं की ज्या दिवशी तुम्ही मोबाईल घेतला, तर मोबाईल घेतल्यानंतर जेव्हा तुम्ही इन्स्टॉलेशन करता मोबाईलचं, तर पहिला प्रश्न तो विचारतो की व्हॉट इज युअर ईमेल आयडी. ईमेल आयडी या इंटरनेट महाजालामधली तुमची एक व्हॉट वी कॅन से इज डिजिटल आयडेंटिटी, ग्लोबल आयडी आहे तो. प्रवीण कुंभोजकर हे नाव ठीक आहे, पण प्रवीण@sukrut.co हीच आयडी ह्या त्या मोबाईलला कनेक्ट होती आणि आम्ही त्याला म्हणतो की डिव्हाइस, कनेक्टेड डिव्हाइस. तर कनेक्टेड डिव्हाइस, त्या डिव्हाइस मधले त्या ऍपला दिलेले परमिशन्स की तू SMS वाचायला परवानगी आहे, माझे फोटो बघायला फॅमिलीचे फोटो अलाव करत ब्लाइंडली तुम्ही फेट ठेवता. नंबर 1. मग जे ऍप्स फेथफुल आहेत, जे सर्टिफाईड आहेत, त्यांना दिलेल्या परमिशन्स ऍक्सेप्टेड आहेत. फॉर एक्झाम्पल, ऑफिशियल बँकेचं ऍप ला तुम्हाला SMS किंवा लोकेशन किंवा कॉन्टॅक्ट पाहिजे असतील तर देणं, परंतु एखाद्या गेमिंग ऍप्लिकेशनला किंवा एखाद्या अननोन ऍपला तुम्ही बऱ्याच वेळेला ट्रॅप मध्ये अडकतात. फिशिंग ट्रॅप्स आहेत की तुम्हाला 5 कोटीची लॉटरी लागणार आहे आणि लहान मुलगा जर असेल किंवा आम्ही सुद्धा काही वेळेला क्लिक करत जातो आणि तुम्ही त्या खोल दलदलीमध्ये अडकत जाता की जिथून बाहेर यायला अवघड आहे. तर या सगळ्याचा डेटा हा मोबाईलच्या नेटवर्कमधनं एका सर्व्हरवरनं या डार्क इंटरनेटमध्ये घुसतो आणि मग तिथं बसलेले हे सगळे राक्षस त्याचा चिंध्या फाडतात, त्याचं पूर्ण अनालिसिस करतात. त्याचं चला आम्ही म्हणतो AI, या आपल्या बेसिक चुकांमधनं ही क्रिमिनल इंडस्ट्री पैसे मिळवते आहे आणि किती सोपा शॉर्ट म्हणजे इझी मनी आहे त्यांना. आम्ही कष्टानं पैसे मिळवतोय, यांना फक्त 1 तास 2 तास असा डिजिटल सेटअप असतो. यांना कुठे काय फार भव्य टेक्नॉलॉजी हायटेक आहे. मोबाईलवरती तुम्हाला सांगितलं जातं त्याला एक स्काईप नावाचं टूल इन्स्टॉल करायला सांगितलं जातं. स्काईप का? तर स्काईप वापरल्यामुळं त्यांची आयडेंटिटी डिस्क्लोज होत नाही. आवाजापासून डुप्लिकेट आवाज देता येतो, मागं व्हिडिओ वेगळा टाकता येतो, त्यांना वाटेल त्या ऑफिसचा सेटअप तिथं भासवता येतो. हे सगळं आभासी दुनिया आहे, ही व्हर्च्युअल आहे. काहीही तुम्हाला खरं खोटं कळत नाही. मुलाला मुलीचा आवाज येतो, ती मुलीचा आवाज नसतोच, तो बोलणारा राक्षस असतो, पण आवाज सुंदर मुलीचा असतो. चेहरा मुलीचा असतो, तो चेहरा मुलीचा नसतोच, ते मॉर्फिंग केलेलं असतं. तर मग तुम्हाला ज्यावेळेला भीती घातली जाते की तर हा डेटा जो आहे, हा डेटा तुमच्या मोबाईलमधनं, तुमच्या विंडोजमधनं, तुमच्या लॅपटॉपमधनं हा काढून घेतलेला असतो. टिप द्यायला तुमचंच बिहेवियर, तुम्ही नेटवरती जे काही तुम्ही नको त्या ठिकाणी क्लिक करता, नाही त्या गोष्टींसाठी सर्च करता. स्टेटस ठेवता, मी मुंबईला गेलो, दुबईला गेलो, घरपोड्या होतात. काय कारण आहे? तुम्ही जगाला कशाला काय सांगताय? तुम्ही आनंदात राहा. तुमचा आनंद बघून जगाला वेळ नाही आता. तर यामुळे तुम्ही त्या ट्रॅपमध्ये अडकत जात आहे. म्हणजे 3 कोल्हापुरात घटना घडल्या. आता नुकतीच एका प्राध्यापिकेला झालेला आहे. एक प्रतिष्ठित राजकीय नेत्याच्या पत्नीला आणि तिच्याकडून लाखो रुपये 2-3 महिने काढून घेतले. एक मोठे उद्योजक, त्यांच्याकडे 200 लोक कामाला आहेत. असे उद्योजक तिथनं डिजिटल 2 दिवस ते एका हॉटेलमध्ये जाऊन राहतात आणि सगळं त्यांच्या मोहजालामध्ये अडकतात. तर आता हे कुठं मुंबई पुण्याला नाही तर अगदी आता कोल्हापूर झाले उद्या कागल आणि खालीपर्यंत जाणार आहे. तर हे कुठं थांबतं, काय करणार याकरता मगाशी कुंभोजकरनी म्हटल्याप्रमाणे आपला डेटा आपण किती शेअर करायचा ही गोष्ट, सोशली किती शेअर करायचा ही गोष्ट ज्याने त्याने स्वतः ठरवली पाहिजे. आपला डेटा जेवढा आपण शेअर करू तेवढा आपण इंटरनेटच्या मायाजाळात अडकत जाऊ. गुरफटत जाणार. उदाहरणार्थ मी मुंबई पुण्यात गेलोय म्हणजे मी माझ्या जागेवर नाहीये. मी आज स्वित्झर्लंड ट्रिप करतोय, मी पॅरिस ट्रिप करतोय.
म्हणजे स्वित्झर्लंड पॅरिस ट्रिप करणाऱ्या माणसाच्या खिशामध्ये पैसे आहेत, हा एक अजम्पशन आहे. आणि या अजम्पशनच्या आधारे तो माणूस त्यामध्ये ट्रॅप होण्याला अलगदपणे सापडतो त्या ट्रॅप मध्ये. अशा ज्या गोष्टी आहेत त्या आपण टाळल्या पाहिजेत. नंबर 2, की जो मोबाईल नंबर आपण कॉलिंग किंवा आपलं व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्राम या सोशल मीडिया करता वापरतो, हा मोबाईल नंबर आपल्या बँकिंग ट्रान्झॅक्शन किंवा इतर ट्रान्झॅक्शन पासून जी आपल्याला अत्यावश्यक आहेत किंवा ज्याच्यामध्ये हॅकिंग होऊ शकेल, या 2 गोष्टी स्वतंत्र ठेवणं आणि तो मोबाईल नंबर जाहीर न करणं या गोष्टी महत्वाच्या आहेत. शेवटी आधार कार्डाच्या आधारे या गोष्टी समजू शकतात, पण एखाद्याला सोप्या पद्धतीने आपण घराला कुलूप का लावतो, चोर आला तर तो कुलूप तोडणार आहे, पण निदान त्याला काहीतरी कष्ट पडतात कुलूप तोडून आत यायला. न आपण दार उघडं ठेवलं तर काय तो डायरेक्ट घुसेल. म्हणून ज्या गोष्टी आपल्याला बऱ्याचदा कसं होतं, आपण मिस कॉल मध्ये सुद्धा आपल्या गोष्टी शेअर होतात आणि त्यामध्ये आपलं अकाउंट रिकाम होतं. याचा अर्थ असा नव्हे की आपण निष्काळजी राहू. जेवढ्या आपल्याला प्रिकॉशन्स घेता येतील तेवढ्या घेतल्या गेल्या पाहिजेत. आपला डेटा प्रिझर्व केला पाहिजे. आपले फोटोज असतील, आपले भाऊ बहीण कोण, बाकीच्या गोष्टी ह्या जगाला काढण्याची काही गरज नाहीये ना. आणि डेटा जेवढा प्रिझर्व करता येईल तेवढा आपण त्यापासून लांब राहू. टाळत म्हणजे प्रिव्हेंटेशन जे आहे ते आपण घेतलं पाहिजे. हे सगळे जी आकडेवारी मगाशी तुम्ही सांगितली, म्हणजे पोटात झडके बनवण्यासाठी आहे, तर काय नेमकी कशी आहे काय? आकडेवारीच्या बरोबरीनं पहिल्यांदा हे जर घडलं आणि आता घडत पण असेल, आपण चर्चा करतोय तोपर्यंत कुणीतरी या जाळ्यात अडकत पण असेल, तर 1930 म्हणजे लक्षात राहावं म्हणून मी 1930 म्हणतो. व्हॉट इज कॉल्ड 1930 ही हेल्पलाईन आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची. ही लहान मुलापासून वडीलधाऱ्यांपर्यंत सगळ्यांनाही लक्षात ठेवावं, पॅनिक होऊ नये. आणि नंबर 2, सायबर क्राईम www.cybercrime.gov.in हे पोर्टल आहे गव्हर्नमेंटचं, की जिथं आपण ऑनलाईन सुद्धा कंप्लेंट रजिस्टर करू शकतो. अपघात घडल्या मोठा घडेपर्यंत तुम्ही थांबू नका. आता डिजिटल अरेस्ट म्हणून आपण असं म्हणतो, पण अरेस्ट करताना तो त्यांना जे हिप्नोटाईज केलेला आहे, प्रेशर टाकलेला आहे, तो काय म्हणतो, पहिला कुणाला कॉल करायचा नाही, फोन बंद करायचा नाही. मग तुम्ही हे करणार कसं? तर आता वकील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे, कदम साहेबांनी बोलले तसं, की इमिजिएटली तुम्ही पहिला तो कॉल डिस्कनेक्ट करा. त्या सेकंदाला जेव्हा तुम्हाला शंका येते, अरे माझं खातंच नाही त्या बँकेमध्ये आणि हा सांगतोय की त्या खात्यावरती काहीतरी मोठी अमाऊंट तुम्ही चायनाला पाठवली आहे किंवा तुम्ही ड्रग्ज मध्ये काहीतरी बॉक्स पाठवलाय, मी कुरिअर साधं पोस्टात कधी गेलो नाही आतापर्यंत आणि हा काय मला सांगतोय, अशी ज्याला तुम्हाला शंका कुठेतरी येते आणि आता इथून पुढे आली पाहिजे, खरं जरी असलं तरी शंकाही होते, पण हे खरं खोटं करायला तुम्ही ताबडतोब तो फोन बंद करा, तो आलेले नंबर सेव्ह करा, जे काही तुम्हाला व्हॉट्सअपवरती काही इमेजेस आले असतील किंवा काय, तर ते सेव्ह करून ठेवा, कॉल लॉग रिपोर्ट करा, त्याचे स्क्रीनशॉट्स घ्या, नंबर सेव्ह करा, एखादी लिंक आली असेल तर ती सेव्ह करा आणि या सगळ्यावरती एक 250 शब्दांचं टिप्पण करून तुम्ही ऑनलाईन FIR लॉग इन करू शकता. तर या गोष्टी तुम्ही तात्काळ जर केल्या, 72 तासामध्ये जर केल्या, तुम्ही सिरियसली मी सांगतोय, विदिन 72 आवर्स जर कंप्लेंट रजिस्टर झाली तर गेलेले पैसे परत आणवायला RBIनं आता बांधिलकी दिलेल्या प्रत्येक बँकेला. इज व्हेरी इंटरेस्टिंग. परंतु ह्याच्यात जर तुम्ही काही दुष्काळजीपणा केलेला असेल, निष्काळजीपणानं वागला असाल, काही चूक केलेली असेल आणि 72 तासापेक्षा लांब नंतर तुम्ही जर पोलिसला किंवा यांना जर तुम्ही कॉल करत असाल, तर मग तोपर्यंत ते पैसे आणखीन 5 बँकांमधनं पुढे जाऊन नायजेरिया किंवा चीन किंवा पाकिस्तानला गेलेले असतील. यू आर हेल्पलेस. तुम्ही बोला की 111 कोटीचा घोटाळा झाला गुजरातला, 65 बँकांना ते एवढ्या पैसे ते काय नेमकं? ओके, डिजिटल अरेस्टचं प्रमाण हे गेल्या 1.5 वर्षातच वाढलेलं आहे. त्याच्या आधी पण होतं, हनी ट्रॅप्स होते, फिशिंग स्कॅम्स होते, लॉटरी स्कॅम्स होते, असे शेकडो ब्रिलियंट ब्रेन्स, म्हणजे IITians असतील किंवा आणि कोणी असतील, परंतु ब्रेन्स आहेत आणि ह्याच्या मागे भव्य दिव्य सेटअप्स आहेत टेक्नॉलॉजीचे.
इज नॉट असं नुसतं एक लॅपटॉपवरती किंवा कुठे झाडाखाली बसून करतात ते, पण त्याच्या मागे परत त्यांना आणखीन सपोर्ट देणारी इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी ही बाहेरची पण आहे, भारतातली पण आहे. इट्स अ सायबर क्राईम, इट्स अ सायबर अटॅक. सायबर अटॅक फक्त गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या वेबसाईटला झाला म्हणजे असं नव्हे, तुमच्या आमच्यावरती पण बॉम्ब पडला तर तो हल्लाच आहे. तसे हे बॉम्ब स्फोटच आहेत, हे फक्त हे डिजिटल आहेत. तर आकडेवारीच्या विचारात जर घेतलं तर साधारणतः तुम्ही मगाशी आकडा सांगितला तो फार मोठा आहे. 4,000 कोटी इज अ बिग अमाऊंट. फक्त ह्याच्यामध्ये अरेस्टचं प्रमाण किंवा पकडण्याचं प्रमाण हे 1% आहे. कारण म्यूल त्याच्यात बँकांचा विषय आहे. बँकांना आरबीआयनं दिलेल्या गाईडलाईन्स प्रमाणे बँकांना आपण कमिशन देतो, बँकांना आपण फीज देतो. हे कशाचे देतो? त्यांना सर्व्हिस प्रोव्हायडर या कॅटेगरीत टाकलेलं आहे. त्यामुळे सर्व्हिस देत आहेत म्हणजे सेवा देत आहेत म्हणजे त्यांना त्या पैशाची काळजी घेणं हे बँकेची जबाबदारी आहे. तर जबाबदारी जर त्यांची असेल तर जर पैसे माझे गेलेत म्हणून मी तक्रार देतोय तर ते परत आणण्याची जबाबदारी पण बँकेची आहे. आणि ह्याच्यामध्ये आरबीआयचं त्यांची तक्रार रेकमेंडेशन एकच आहे की विदिन 72 आवर्स तुम्ही पोलीस FIR करा, 1930 ला कळवा. 1930 ला कळवल्यानंतर इमिजिएटली विदिन 5-10 मिनिट्स त्या अकाउंटवरचे सगळे ट्रान्झॅक्शन सीज केले जातात ज्या अकाउंटला तुम्ही पैसे पाठवलेले आहेत. म्हणजे तिथून ते पैसे जरी पुढे गेले तर परत जर त्या अकाउंटला पैसे आले तर तुमचे जेवढे काही पैसे होते ते ब्लॉक केले जातात. हा एक अत्यंत जमेची बाजू आहे. तरी सुद्धा 3 कोटी 2.5 कोटी 72 लाख हे जे काही गेले याच्यातले रिकव्हरी झालेली रक्कम ही अत्यंत निग्लिजिबल आहे, कमी आहे, फार कमी आहे. कमी आहे म्हणजे ती तिथून पुढे 4 ते 5 बँकामध्ये ट्रान्सफर झालेली असते. त्यामुळे बार असेल म्हणजे कायदाची यंत्रणा असेल किंवा पोलिसाची यंत्रणा असेल तर प्रबोधन यासाठी फारच कमी आहे किंवा काय नेमकं? प्रबोधन कमी म्हणण्यापेक्षा डिजिटल साक्षरता कमी आहे. लोक सर्वसामान्य नागरिकांची परिस्थिती अशी आहे, मला कॉल करता येतो, मला व्हॉट्सअप कॉल करता येतो, मला इंस्टाग्राम अकाउंट हँडल करता येतं, पण मला त्यामधल्या ज्या सेटिंग्स आहेत किंवा बाकीच्या गोष्टींची मला पूर्ण माहिती नाही. मला जी माहिती आहे ती जुजबी माहिती आहे आणि त्याच्या आधारे त्या गोष्टी केल्या जातात. मगाशी यांनी सांगितल्याप्रमाणे माझा अकाउंटच नाहीये. अकाउंट असताना सुद्धा काही कालावधी करता मोबाईल नंबर बँकेच्या सर्व्हर मधला आपला मोबाईल नंबर चेंज केला जातो जेणेकरून OTP दुसरीकडे जातो. अशा परिस्थितीत सुद्धा आपल्याला 72 तास जरी उलटून गेली तरी तक्रार करता येईल. याचं कारण तो सर्व्हर मधला मोबाईल नंबर बदललाय. हे काय वॉशआउट करता येणारी गोष्ट नाही. जेव्हा डेटा घेतला जाईल बँकेचा तेव्हा त्यामध्ये कळेल की तो सर्व्हर कुठल्या IP ऍड्रेसवरून तो मोबाईल नंबर बदलला किंवा बाकीच्या गोष्टी झाल्या. त्यामुळे तक्रार ही त्यातली महत्वाची भाग नाही. आज कसं होतं, तक्रारच होत नाही म्हणून बऱ्याचदा गुन्हा घडत जातो. तक्रार होणं गरजेचं. आणि दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे मगाशी म्हटल्याप्रमाणे पार्सलमध्ये तुमच्या हे सापडलं, ड्रग्ज सापडले, काही सापडलं. पार्सल पाठवणारा तरी मी नाही आहे, पार्सल पाठवणारी वेगळी व्यक्ती आहे, मी त्याचा कस्टोडियन नाही आहे. नंतर ते कॅरी करणारा कुरिअर आहे. जोपर्यंत ते पार्सल माझ्या हातात येत नाहीये तोपर्यंत त्या बाबतीत माझ्यावर कुठला गुन्हा होऊ शकत नाही. ही बेसिक सायकोलॉजी समजून घेणं गरजेचं आहे. ते ज्या वेळेला माझ्या ताब्यात सापडेल त्यावेळेला गुन्हा होईल. जर कॅरियरच्या हातामध्ये असेल कुरिअरच्या तर कॅरियर ऍक्ट प्रमाणे तो गुन्हा कारण त्याची जबाबदारी आहे की त्या पार्सलमध्ये काय आहे त्याचं डिक्लेरेशन घेणं, ते तपासून त्याच्या समोर सील करणं, स्कॅन करणं तो पार्सल. त्यामुळे आपली जबाबदारी नाही. आपण बऱ्याचदा भीती, पहिलं यामध्ये माझं म्हणणं असं आहे की भीती काढून टाकली पाहिजे आणि मी काय चोरी केलेलीच नाही तर का घाबरायचा हा प्रश्न जो आहे हा प्रश्न स्वतःला विचारला गेला पाहिजे. जोपर्यंत हा प्रश्न स्वतःला विचारला जात नाही तोपर्यंत या गोष्टी घडतच जाणार, ह्या कधीच थांबणार नाही. हे प्रचंड मोठी चर्चा आहे, हे प्रचंड मोठे पैलू आहेत. आपण ज्या समारोपाकडे येताना तुम्हाला दोघांना एक प्रश्न आहे शेवटचा समारोप की हे जर आता प्रचंड मोठ्या प्रमाणात हे सगळं याद लागलेलं आहे, होणारच आहे, तर सामान्य आणि हे आता कुठे थांबलं नाही, याला स्थळ काळाच्या मर्यादा नाही. म्हणजे कोल्हापूरमध्ये आले तर उद्या खाली कुठेही जाऊ शकतं. तर काय दक्षता घ्यायला पाहिजे कायद्याच्या बाजूने, तुम्ही आयटीच्या बाजूने? बेसिकली लाड करता तुम्ही लहान मुलांचे, एक. नंबर 2, शाळा कॉलेजेसचे सिलेबसच आलेत आता ऑनलाईन. त्यामुळे ते मोबाईल मुलांच्या खेळात, आम्हाला कधी कॉलेज होईपर्यंत मला मोबाईल मिळाला नव्हता.
आज 8वी 7वीतली मुलं 5वी 6वीतली मुलं मोबाईल सर्रास वापरतात, फुल फिनिशिंग न वापरतात. तर प्रिकॉशन्स तर घ्यायला पाहिजे. आता त्यांना वापरण्याशिवाय पर्याय नाहीये. ऑस्ट्रेलिया देशानं कायदा केला की मोबाईल वापरायचा, तसं होणं गरजेचं आहे का आपल्याकडे शालेय विद्यार्थी? पर्याय राहिलेला नाही. तुम्हाला आता झूम आणि रिमोट लर्निंग आणि वर्क फ्रॉम होम याच्यामध्ये हे युसेज तुम्ही अशा गोष्टी टाळू शकणार नाहीये. पण प्रिकॉशन्स घेणं, ऍपला दिलेल्या परमिशन्स या एखाद्या नॉलेजेबल इंजिनियर कडून ते एकदा तुमचा मोबाईल सेटिंग करून घेणं नंबर 1. नंबर 2 की वकील साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे की बिझनेस ट्रान्झॅक्शनसाठी एक आयडेंटिटी आणि फन आणि कम्युनिकेशनसाठी एक आयडेंटिटी जर ठेवली तर त्याच्यामध्ये तुम्हाला याचं प्रमाण भरपूर कमी करता येईल. नंबर 2. नंबर 3 की तुम्हाला बेसिक अनोळखी लोकांशी खुलासेवार बोलू नका. मी असं केलं, बढाया मारू नका फोनवरती. तुमचे जे प्रायव्हसी फीचर्स आहेत की तुमचे फोटोज असतील फॅमिलीचे किंवा वैयक्तिक काही इन्फॉर्मेशन असेल, ओटीपीज असतील, पासवर्ड असतील, हे लोकांशी शेअर करू नका. त्यामध्ये की पहिला 2 फोन लोकांच्याकडे असायचे. आयटी कंपन्यांनी किंवा मोबाईल कंपन्यांनी भाडं वाढवल्यामुळे आता लोक एकच फोन वापरतात. मग कशी होईल तुमची? नाही, याबद्दल असं म्हणता येईल, पहिली बेसिक गोष्ट, माणूस आहे. मोंबचकर साहेबांनी म्हटल्याप्रमाणे किती काही झालं तरी सर्वसामान्य माणूस हा वागायचा तसाच वागतो. त्यामध्ये काय फार मोठा फरक पडत नाही. फक्त माझं ह्याच्यावरचं सजेशन असं आहे की सत्सद विवेक बुद्धी जागृत ठेवावी. सत्सद विवेक जागृत बुद्धी ठेवावी म्हणजे अननोन नंबरवरून लिंक आली, मला नाही लिंकला कनेक्ट व्हायचं आहे. अननोन नंबरवरून मला एखादा मेसेज आलाय, मला तो फोटो डाउनलोड करायचा नाहीये. हे ज्या वेळेला आपण मनाशी ठरवू, सर्वसामान्य माणसाचे कॉन्टॅक्ट फार कमी आहे. म्हणजे एखाद्याच्या याच्यामध्ये 50-100च असतात. मोठे कॉन्टॅक्ट कोणाकडे असतात असा वर्ग 3 ते 4% आहे. बाकीचे 95-96% लोकांचे कॉन्टॅक्ट फार कमी आहेत. मग त्या परिस्थितीमध्ये त्यांना ते सांभाळता येऊ शकतं ना की बाबा मला गृहिणी आहे की त्यांचे कॉन्टॅक्ट असून किती असणार आहेत, 50-100. त्याने अननोन नंबरला लिंक करू नये, अननोन नंबरवरून आलेला फोटो शेअर करू नये किंवा अननोन नंबरवर फोटो शेअर स्वतःचा करू नये. ह्या गोष्टी सांभाळल्या तरी बऱ्याच गोष्टी. कारण बाकीचे जे 4 ते 5% लोक आहेत त्यांच्याकडे त्यांच्या यंत्रणा आहेत, त्यांच्या अनेक गोष्टी आहेत, त्याच्या आधारे हे टाळता येऊ शकेल. टाळता येणार नाही. मी असं म्हणत नाही की हे होणारच, म्हणजे क्राईम होणार नाही. क्राईम हा कधीच थांबत नाही. फक्त आपण त्याचं स्वरूप बदलतं. त्याला कधी नाव डिजिटल अरेस्ट द्या, कधी ते फिशिंग द्या, कधी तुम्ही आणि दुसरं काहीतरी द्या, हनी ट्रॅप द्या, पण हे घडणारच आहे. आपलं प्रिव्हेंटेशनसाठी स्वतःची सत्सद विवेक बुद्धी जागृत ठेवणं हा यातला सगळ्यात महत्वाचा भाग आहे. ज्यानं सत्सद विवेक बुद्धी जागृत ठेवली त्याचं नुकसान कमी होईल. सत्सद विवेक बुद्धी जागृत नाही ठेवली त्याचं नुकसान जास्त होईल. आपण कोल्हापूर जिल्ह्याचा विचार करतो, एकच आयटी सेल तो डीएसपी करण्यात आहे. तर तसं प्रत्येक पोलीस स्टेशन असं काय होण्याचं काय आवश्यकता नाही आहे, कारण शेवटी सर्व्हरवरचाच खेळ आहे ना सगळा. कोंबूजकर समारोप करताना तुम्ही काय कन्क्लुडिंग करणार? बेसिकली ऍपचे परमिशन्स तुम्ही सांभाळले पाहिजेत. वडीलधाऱ्यांना लक्षात येत नसतं तर फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स बॅलन्सेस अकाउंटमध्ये मिनिमम राहावेत की बसणारा दणका कमी बसेल. आणि नंबर 3, असं जर काही एखादा तुम्हाला म्हणजे विटनेस झालाच तुम्हाला घटना, तर पॅनिक न होता रीतसर तुम्ही तात्काळ बेसिसवरती सेम डे तुम्ही इमिडिएटली 1930 आणि cybercrime.gov.in या पोर्टलला ऑनलाईन रजिस्टर करा. 1930 ला तुम्ही केल्यानंतर इमिजिएटली ज्या अकाउंटला तुमचे पैसे ट्रान्सफर झालेत ते अकाउंट फ्रीज होतं. आणि हे रिअल टाइम बिझनेस आहेत, त्यामुळे ते ताबडतोब ते बँक टू बँक होऊ शकतं. आणि भरीसभर तुम्ही नियरेस्ट पोलीस स्टेशनला FIR करा आणि FIR केल्याची प्रत बँकेला दाखवा आणि बँकेला याच्यात थर्ड पार्टी इन्व्हॉल्व्ह करून घ्या. म्हणजे मुख्यतः याचा समारोप असा होईल की आपण किमान कोणाशी तरी त्या विषयावर बोललं पाहिजे. जे आपण स्वतःपुरतच ठेवतो हे न करता त्यातल्या त्यात आपल्या विश्वासू माणसाशी कम्युनिकेशन केलं पाहिजे, जेणेकरून आपलं जरी धाडस नाही झालं त्या सायकोलॉजीमध्ये तरी ती व्यक्ती पुढे होऊन काहीतरी करू शकेल. म्हणजे त्याचं समयसूचकता दाखवली पाहिजे. त्या बाबतीत या समारोप एक म्हण आहे की आपण जर लग्न याचं सांगितलं तर लोक कपडे घालतील, आपण जर झाकून ठेवलं तर लोक मग काहीच करणार नाही.
तर अशा ह्या सर्व विविध पैलू आहेत आणि आपण दक्षता घ्यावी. टोल फ्री नंबर आहे, सायबरची वेबसाईट आहे आणि खुलेपणानं आपण आपलं एकदा चुकलोय किंवा आपण अडकलोय हे जर सांगितलं तर सगळे लोक त्याला विविध पैलूनं मदत करतील. या चर्चा पुढे चालूच राहतील. पुन्हा एकदा आपण एक महिन्यानं आणि पुढच्या वेळी वेगवेगळ्या पैलूनं त्याच्यावर चर्चा करत राहू. हे दोन मान्यवर कदम सर, कुंभोजकर सर इथं आले. टीव्ही नेक्स्टच्या वतीनं त्याचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.